नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई, सिंधुदुर्गासह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यात ग्रीन अलर्ट। कोकण किनारपट्टीलगत समुद्रात उसळल्या 4.5 मीटर उंचीच्या लाटा, मानवी वस्तीपर्यंत समुद्राच्या लाटा। रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, रत्नागिरी, राजापूर, गुहागर या ठिकाणी लाटा उसळल्या। गडचिरोलीत 2 दिवसांपासून पावसाची हजेरी, पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, पेरणीची लगबग। जलपर्णी वाहून गेल्याने नाशिकच्या निफाडमधील चांदोरीमध्ये गोदावरी नदीने घेतला मोकळा श्वास। चांदोरीमधील गोदावरी नदीपात्रात पसरलं होतं जलपर्णीचं साम्राज्य। कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। इचलकरंजी शहरातील कर्नाटक महाराष्ट्राला जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद। नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे अक्कलकुवा शहर परिसरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। शहरातील फळी, जामिया, चौफुली येथे असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यानं सर्वांचीच तारांबळ। रत्नागिरी जिल्ह्यातील 29 धरणं 100% भरली। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब, तर उर्वरित 28 धरणांमध्ये 50% पेक्षा जास्त पाणीसाठा। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले। धरणातून 2578 क्युसेकनं विसर्ग सुरू। धरणात सध्या 67% जलसाठा। पुण्याच्या खेड आणि शिरूरच्या आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो। धरणातून नदीपात्रात 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीपात्रात 59,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली। पंढरपूर तालुक्यातील नदीपात्रावर असलेल्या कोल्हापुरी पद्धतीचे 8 बंधारे वाहतुकीसाठी बंद। पंढरपुरातील पुंडलिक मंदिरासह अन्य छोटी मंदिरं पाण्याखाली। नृसिंहवाडीतील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली। धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं नदीच्या पाणी पातळीत रात्रीतून तब्बल 5 फुटाची वाढ। नृसिंहवाडीतील दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं। नांदेड जिल्ह्यात पावसाची उघडीप, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। हदगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं 3 एकर सोयाबीनवर नांगर फिरवला। सोयाबीनला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यावर आर्थिक संकट। रायगडमधील माणगावच्या काळ नदीपात्रात महाकाय मगरींचा मुक्त संचार, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। यावर उपाय करण्याची ग्रामस्थांची मागणी। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाणी ओसरलं। दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी। आज आणि उद्या नाशिकला ऑरेंज अलर्ट, प्रशासन अलर्ट मोडवर। कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो। 4 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेनं भरला। तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सुरुवात। नाशिकमध्ये वेळेआधीच पावसानं हजेरी लावल्यानं जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ। नाशिक जिल्ह्यातील धरणं मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 41% अधिक भरले। नाशिकमधून जवळपास 5 टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचलं। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरूच। पाटण तालुक्यातील चाफळेचे उत्तरमांड धरण भरले। धरणातून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश। राज्यात कोरोनाचे 25 नवीन रुग्ण। कोरोनाच्या रुग्णसंख्येत सौम्य वाढ सुरूच। जानेवारी 2025 पासून मुंबईमध्ये एकूण 965 कोरोना रुग्णांची नोंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट। पोलिसांकडूनच आरोपीची कुटुंबासोबत व्हीआयपी जेवणाची व्यवस्था। आरोपीचा पोलीस ठाण्यात जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल। या प्रकरणात 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन। जगप्रसिद्ध प्राडा कंपनी विरोधात कोल्हापूर चप्पल विक्रेत्यांचा संताप। प्राडानं कोल्हापुरी चप्पलच्या ब्रँडची चोरी केली। कोल्हापुरी चप्पलेला जीआय मानांकन नसताना आपला ब्रँड म्हणून सादर करणाऱ्या प्राडा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 28 जूनपासून दररोज जिल्हावार बैठका। मुंबईत पक्षाकडून नव्यानं मोर्चे बांधणी सुरू। 6 लोकसभा मतदारसंघात बैठकांचं सत्र सुरू होणार। राखी जाधवांची माहिती। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या युवासेना महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडे उमेदवार राहणार नाही, आमदार विश्वनाथ भोईर यांची प्रतिक्रिया। भाजप नेत्या शोभा बनशेट्टी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। शोभा बनशेट्टी या सोलापूर महापालिकेच्या माजी महापौर। सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर भूषण गवई पहिल्यांदाच अमरावतीत। सरन्यायाधीश भूषण गवईंचा अमरावती दौऱ्यात राणा दाम्पत्याकडून सत्कार। मी भारताचा सरन्यायाधीश म्हणून नाही तर अमरावतीचा भूमिपुत्र म्हणून आलोय। माझ्या यशामागे माझे आईवडील आहेत। भारताचे संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे। भूषण गवईंची प्रतिक्रिया। अमरावतीच्या PR पोटे कॉलेजमध्ये सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार।
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना महिला सन्मानाचे धडे द्यावेत. पुण्यात भाजप कार्यकर्त्याकडून महिला पोलिसाच्या विनयभंगाच्या घटनेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. प्रमोद कोंढरेला तत्काळ पदमुक्त केलंय. कोंढरेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार. ट्विट करत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं आश्वासन. संतश्रेष्ठ माऊलींच्या पादुकांचं आज नीरा स्नान होणार. वीर धरणातून नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू. धरणातून सध्या 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मीरा भाईंदरच्या काश्मीरा पोलीस ठाण्याबाहेर चालक मालक संघटनेचं ठिय्या आंदोलन. खासगी इको वाहनांवरील कारवाई. टी परमिट वाहनासंदर्भात आंदोलन. आमदार प्रतीक निकोलेंसोबतच्या चर्चानंतर आंदोलन मागे. पुण्यातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना पालिकेची नोटीस. शहरातील वाडा मालक आणि भाडेकरूंचा विरोध. पुणे पालिकेकडून वीज आणि पाणी पुरवठा खंडित. स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेला पोलिसांकडून मानसिक त्रास. पीडितेचे वकील श्रिया आवलेंचा आरोप. पोलिसांचे वकील कोर्टात उपस्थित राहत नाही. पीडितेच्या वकिलाला कोर्टात बोलवून पुढची तारीख मागण्यासाठी दबाव. डोंबिवली रिक्षा चालक आत्महत्या प्रकरणात कार चालकावर गुन्हा दाखल. विष्णुनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. कारला रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. मुंबईच्या आयआयटी कॉलेजमध्ये एका तरुण बेकायदेशीर वावरल्याचं प्रकरण. मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग. आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी बिलाल तेलीनं बेकायदेशीर माहिती जमा केल्याचा संशय. राजकीय गैरसमजातून रायगडला पालकमंत्री पद मिळालं नाही. जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून वंचित ठेवू नका. आदिती तटकरेंची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदाचा निर्णय घ्या अशी देखील महायुतीच्या आता काही नेतृत्वाकडे मागणी. फडणवीसांना फोन करून कॉम्प्रोमाइज करेल असं अनेकांना वाटायचं. माझ्या नावामागे कडू आहे. मी किती कडू सर्वांना माहिती. बच्चू कडू यांचा विरोधकांना टोला. नवी मुंबई भूखंड स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं. नवी मुंबईचे पाणी गॅस औषध चोरण्याचं काम काहींनी केलं. मंत्री गणेश नाईक यांची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका. आणीबाणी इंदिरा गांधी यांची खुर्ची वाचवण्यासाठी करण्यात आली होती. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची प्रतिक्रिया. इलाहाबाद कोर्टात रायबरेलीचा निर्णय दिल्यानंतर आणीबाणी लादण्यात आल्याची रविशंकर प्रसाद यांची प्रतिक्रिया. जळगावात जिल्हा प्रशासनाकडून आणीबाणीत सहभागी असलेल्या 175 जणांचा गौरव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरव. सप्टेंबर अखेरपर्यंत नवी मुंबई विमानतळाचं काम पूर्ण होईल. विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीच्या पाहणीनंतर समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांची माहिती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कारकीर्द सांगणारे अत्यंत दुर्मिळ 7 पुस्तकाचे खंड उपलब्ध. पुस्तकात राजर्षी शाहू महाराजांचे आजपर्यंत उजेडात न आलेले अत्यंत दुर्मिळ फोटो आहेत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची माहिती. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला गळती. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच पाणी गळती होत असल्याचं समोर. आमदार एकनाथ खडसेंनाही पाणी गळतीचा सामना करावा लागला. एकनाथ खडसेंकडून नाराजी व्यक्त.